Okay, dear children, now see question number 1. Complete the following table. In bracket, carefully study the carbon, oxygen, and nitrogen cycle. Exercise we are going to study biogeochemical cycles. Now, what happens in the carbon cycle? What are the biotic process? Photosynthesis, respiration in plants and animals. Biotic decomposition includes biotic process. And what happens in abiotic process in carbon cycle? Burning of the fossil fuels, absorption of carbon compounds in the water. बायोटिक प्रोसेसमध्ये काय होतं? कार्बन सायकलमध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते. रेस्पिरेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स, वनस्पती आणि प्राणी श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया करतात. प्राणी श्वासोच्छ्वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात, वनस्पती तो प्रकाश संश्लेषणासाठी शोषून घेतात. बायोटिक डिकम्पोजिशन्स म्हणजे मृत प्राण्यांच्या शरीराचं विघटन. अबायोटिक प्रोसेस म्हणजे जैविक प्रक्रियेच्यात काय होतं? बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय होतं? बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधनांचं ज्वलन होतं. ॲब्झॉर्प्शन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स इन द वॉटर, बरोबर. कार्बनच्या कंपाऊंडचं जे ॲब्झॉर्प्शन आहे, शोषण आहे, ते पाण्यामध्ये घडून येतं. सेकंड ऑक्सिजन सायकल. याच्यात बायोटिक प्रोसेस कोणत्या आहेत? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. ॲनिमल रेस्पिरेशन म्हणजे काय? ॲनिमल रेस्पिरेशन म्हणजे प्राण्यांचं श्वसन. बायोटिक डिकम्पोजिशन म्हणजे जैविक विघटन. त्याच्यानंतर बायोटिक प्रोसेसमध्ये काय? कंबस्चन म्हणजे ज्वलन. करोजन म्हणजे काय? गंजणे, रस्टिंग, बरोबर आहे की नाही? हे अबायोटिक प्रोसेसमध्ये होतं ऑक्सिजन सायकलमध्ये. आणि अबायोटिक प्रोसेसमध्ये. आणि बायोटिक प्रोसेसमध्ये काय होतं? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. ॲनिमल रेस्पिरेशन म्हणजे काय? प्राणी श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग करतात. बायोटिक डिकम्पोजिशन, बरोबर. त्याच्यानंतर जैविक विघटन. नेक्स्ट आहे नायट्रोजन सायकल. आता नायट्रोजन सायकलमध्ये बायोटिक प्रोसेस कोणती घडून येते? तर नायट्रोजन सायकलमध्ये बायोटिक प्रोसेस नायट्रोजन फिक्सेशन घडून येतं बाय रायझोबियम. ओके, नायट्रोजन फिक्सेशन ऑकर्स बाय नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया रायझोबियम. आणि अबायोटिक प्रोसेस कोणती घडून येते? तर इंडस्ट्रियल अँड ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. ओके, करेक्ट अँड रिराईट हा जरा पहिला प्रश्न तुम्हाला वहीत लिहायचा आहे तो. नाव सी सेकंड क्वेश्चन. करेक्ट अँड रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय युअर करेक्शन्स. म्हणजे काय आहे की चुकीची विधानं बरोबर करून लिहा आणि तुमच्या विधानांचं जस्टिफिकेशन करा. कार्निवोरस ऑक्युपाय द सेकंड ट्रॉपिक लेवल इन फूड चेन. कार्निवोरस ऑक्युपाय द सेकंड ट्रॉपिक लेवल इन फूड चेन. Yes, it is true. Then next, the flow of nutrients in an ecosystem is considered to be one-way transport. It is false or wrong statement. The flow of nutrients in an ecosystem is cyclical because after the death of the living organism, isn't it? The nutrients from the dead body of that organism is mixed into the soil and it is reabsorbed by the plants again and it is introduced into the ecosystem. Then third, plants in an ecosystem are called primary consumers. It is also wrong statement. The correct statement is plant in an ecosystem are called producers. So the second question is also covered. Now we are going to study the third question. Give reasons. Energy flow through an ecosystem is one way. म्हणजे इकोसिस्टममधला एनर्जी प्रवाह हा एकेरी असतो, एक प्रवाही असतो. आता याचा आन्सर काय बघा. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टम. सेकंड, ग्रीन प्लांट स्टोर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ द फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे जो सूर्य जो असतो तो काय आहे की महत्त्वाचा एनर्जी सोर्स आहे कोणत्या इकोसिस्टममध्ये किंवा इकोसिस्टममध्ये किंवा परिसंस्थेमध्ये. दुसरं, ग्रीन प्लांट स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हिरव्या वनस्पती ज्या काय असतात त्या काय करतात? काही प्रमाणात सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सौर ऊर्जेच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवतात. सौर ऊर्जे ग्रीन प्लांट स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. आणि ती जी सोलर एनर्जी ते साठवून ठेवतात ते अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ते कशाच्याच माध्यमातून? प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून. सो ग्रीन प्लांट स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ द फूड थ्रू द फोटोसिंथेसिस. थर्ड पॉईंट, बिफोर रिचिंग द डिकम्पोजर्स दिस स्टोर्ड एनर्जी means this stored solar energy in the form of food is passed on from one trophic level to the next. आता डिकम्पोजर्स म्हणजे त्याचा मृत्यू होऊन तो विघटकापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याच्या शरीरातली जी साठवलेली ऊर्जा असते
ती एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे हस्तांतरित होत असते. दॅट इज फ्रॉम प्रोड्युसर्स टू हर्बिव्हर्स. म्हणजे ते काय प्रोड्युसर्स टू हर्बिव्हर्स म्हणजे काय, उत्पादकाकडून हर्बिव्हर्स म्हणजे शाकाहारी प्राण्याकडे, फ्रॉम हर्बिव्हर्स टू कॉर्निव्हर्स शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे, अँड फ्रॉम कॉर्निव्हर्स टू कन्झ्युमर्स आणि मांसाहारी प्राण्याकडून ते कन्झ्युमर्स म्हणजे काय, सर्वोच्च भक्षकाकडे. फोर्थ, डिकम्पोजर्स रिलीज सम अमाऊंट ऑफ द एनर्जी इन द फॉर्म ऑफ इट. हे जे डिकम्पोजर आहेत बरोबर, ते काय करतात, दे रिलीज सम अमाऊंट ऑफ द एनर्जी इन द फॉर्म ऑफ इट. ते उष्णतेच्या स्वरूपात काही ऊर्जा बाहेर सोडत असतात. उष्णतेच्या स्वरूपात काही ऊर्जा बाहेर सोडत असतात. हावेवर नो पार्ट ऑफ द एनर्जी एवर रिटर्न्स टू द सन. परंतु कोणत्याही प्रकारची एनर्जी जी आहे ती सूर्याकडे परत जात नाही. ओके, अँड देअरफॉर एनर्जी फ्लो थ्रू द इकोसिस्टम इज वन वे. देन सेकंड, इक्विलिब्रियम इज नेसेसरी फॉर व्हेरियस बायोजिओकेमिकल सायकल्स. याचा आन्सर बघा 2 पॉईंटमध्ये. पहिला पॉईंट, द स्टेट ऑफ अन इक्विलिब्रियम इन बायोजिओकेमिकल सायकल ऑकर्स वेन देअर इज अ बॅलन्स इन द सायकलिंग. इक्विलिब्रियममध्ये संतुलन केव्हा येतं बायोजिओकेमिकल सायकलमध्ये, जेव्हा त्याच्यामध्ये सायकलिंग म्हणजे मूलद्रव्यांचं जे सायकलिंग असतं बरोबर, त्या मूलद्रव्याच्या सायकलिंगमध्ये बॅलन्स किंवा संतुलन असतं जीवावरणामध्ये. सो द स्टेट ऑफ द इक्विलिब्रियम इन अन बायोजिओकेमिकल सायकल ऑकर्स वेन देअर इज अ बॅलन्स इन अन सायकलिंग ऑफ एलिमेंट इन बायोस्फिअर. हावेवर व्हेरियस ह्युमन ॲक्टिव्हिटीज अँड क्लायमॅटिक चेंजेस सिरियसली अफेक्ट द स्पीड. परंतु काय होतं की बऱ्याचशा ज्या ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे बऱ्याचशा ज्या मानवी क्रिया असतात आणि वातावरणातले बदल असतात ते गंभीर स्वरूपाने काय होतं, त्या वेगावरती, त्या इक्विलिब्रियमच्या वेगावरती परिणाम करतात. इंटेन्सिटी त्या इक्विलिब्रियमच्या तीव्रतेवरती परिणाम करतात बरोबर, म्हणजे संतुलनावरती परिणाम करतात. सेकंड पॉईंट, इक्विलिब्रियम इन द बायोजिओकेमिकल सायकल इज इम्पॉर्टंट फॉर द कंटिन्यूड सर्वायवल अँड एक्झिस्टन्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स अँड ऑल्सो फॉर द स्टेबिलिटी ऑफ द एन्व्हायरमेंट. संतुलन जे आहे जीव भूरसायन चक्रातलं ते फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळेच काय होतं, सर्वायवल अँड एक्झिस्टन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, त्याच्यामुळेच काय होतं की सजीवांचं सर्वायवल म्हणजे ते जिवंत राहतं, आणि एक्झिस्टन्स म्हणजे काय, त्याच्यामुळेच ते त्यांचं अस्तित्व टिकून असतं. अँड ऑल्सो फॉर द स्टेबिलिटी ऑफ द एन्व्हायरमेंट, आणि वातावरणाच्या स्थैर्यतेसाठी हे इक्विलिब्रियम आवश्यक असतं. ओके, त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन द फॉलोइंग सायकल्स इन युअर ओन वर्ड्स विथ द सुटेबल डायग्राम्स. सॉरी, ह्या चौथा प्रश्नाकडे जाण्याआधी आपण दुसरा प्रश्न डिस्कस केला. आता आपण तिसरा प्रश्न डिस्कस करणार आहोत. फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स थ्रू अन इकोसिस्टम इन सायक्लिंग. बघा, आता जो न्यूट्रिएंट्स असतो, न्यूट्रिएंटचा फ्लो म्हणजे पोषण द्रव्यांचा जो फ्लो असतो इकोसिस्टममधला, तो कसा असतो, चक्रीय असतो. बघा त्याचं रिझन काय आहे. ऑल ऑर्गॅनिझम नीड्स न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ अँड दीज न्यूट्रिएंट्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड ऑल्सो फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स विदिन इकोसिस्टम. म्हणजे सर्व सजीवांना पोषण द्रव्यांची गरज असते त्यांच्या वाढीसाठी, आणि ते पोषण द्रव्य हे सारखे हस्तांतरित होत असतात अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे, आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे ते परिसंस्थेत हस्तांतरित होत असतात. सेकंड, द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स कॅन बी एक्सप्लेन बाय टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ फूड चेन. हा जो पोषण द्रव्यांचा जो प्रवाह आहे तो फूड चेनचं एक्झाम्पल घेऊन काय केला जातो, एक्सप्लेन केला जातो. द फूड प्रोड्यूस बाय द प्रोड्युसर दॅट इज ग्रीन प्लांट्स इज कन्झ्युम्ड बाय कन्झ्युमर्स टू ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स. बरोबर, हा जो पोषण द्रव्यांचा फ्लो आहे तो काय केला जातो, इट कॅन बी एक्सप्लेन बाय टेकिंग एन एक्झाम्पल ऑफ फूड चेन. फूड चेनचं एक्झाम्पल घेऊन काय केला जातो, तो फूड चेनचं एक्झाम्पल घेऊन तो हे केला जातो. बघा, आपल्याला आता स्पष्टीकरण देता येईल त्याचं. द फूड प्रोड्यूस बाय द प्रोड्युसर्स दॅट इज ग्रीन प्लांट्स इज कन्झ्युम्ड बाय द कन्झ्युमर्स टू ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स. हिरव्या वनस्पतींकडून जे अन्न मिळतं आपल्याला, ते अन्न काय केलं जातं, इतर भक्षकांकडून म्हणजे कन्झ्युमर्सकडून, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अँड एपेक्स, त्यांच्याकडून ते अन्न काय केलं जातं, प्रायमरी कन्झ्युमरकडून ते हिरव्या वनस्पतींनी बनवलेलं अन्न कन्झ्युम केलं जातं म्हणजे ग्रहण केलं जातं. दीज न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सफर्ड थ्रू डिफरंट ट्रॉफिक लेवल्स ऑफ द फूड चेन. आणि मग हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे काय केले जातात, वेगवेगळ्या पोषण पातळ्यांमध्ये हस्तांतरित होतात अन्न साखळीत. आफ्टर द डेथ ऑफ द organisms, decomposers obtain their nutrients from the dead remains of the organism and then return these nutrients in a simpler form back to soils. बरोबर, सजीवांच्या मृत्यूनंतर ते विघटक जे असतात ते काय करतात, ते जे न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे पोषण द्रव्य जे आहेत आणि त्यांचे जे मृतावशेष आहेत ते सजीवांचे, ते काय केले जातात, ते सिम्पलर फॉर्म, ते त्यांच्या साध्या संयुगामध्ये साध्या पदार्थात रूपांतरित केले जातात. बरोबर,
विघटकांकडून त्यांना त्यांचं पोषण द्रव्य मिळतं आणि नंतर ते पुन्हा ते कशामध्ये सोडले जातात ते पोषण द्रव्य नंतर मातीमध्ये सोडले जातात. These nutrients are again absorbed by the plants and incorporated into food chain. हे पोषण द्रव्य जे आहे ते पुन्हा वनस्पतींकडून शोषून घेतलं जातं आणि अन्न साखळीमध्ये सोडलं जातं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा, द सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ बायोस्फिअर फॉर्म्ड इन द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. आता हे जे सायकल आहे, फ्लो ऑफ न्यूट्रिएंटचं जे सायकल आहे ते कंटिन्युअसली अपलोड होतं. बरोबर, बायोस्फिअर इन द मीडियम ऑफ बायोस्फिअर फॉर्म बाय लिथोस्फिअर म्हणजे जीवावरणाच्या माध्यमातून. बरोबर आहे की नाही? जीवावरणाचे जे तयार होतं जीवावरण लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरने, त्या जीवावरणाच्या माध्यमातून हे पोषण द्रव्यांचं चक्र सारखं चालू असतं. फोर्थ, इन दिस वे न्यूट्रिएंट्स आर सप्लाइड टू द ऑर्गॅनिझम्स फॉर देअर ग्रोथ. म्हणजे फोर्थ पॉईंट, या पद्धतीने न्यूट्रिएंट्स जे आहे ते काय केले जातात, त्यांच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी इकोसिस्टीमकडे सायक्लिक मॅनरमध्ये ते काय केले जातात, सर्क्युलेट केले जातात. तर इथे हा तुमचा चौथा प्रश्न, तिसरा प्रश्न संपलेला आहे. ओके children, in the last lecture we have covered the carbon cycle in the energy flow in ecosystem in chapter number 7. Now today we are going to start the oxygen cycle, the next cycle. Okay, oxygen cycle, the oxygen cycle. Now here you see this diagram of the oxygen cycle. Okay, this, what is the oxygen cycle? See here, plants produce oxygen in the process of photosynthesis. Animals breathe the oxygen. ॲनिमल श्वासोच्छवासाद्वारे ऑक्सिजन आतमध्ये घेतात. अँड दे गिव्ह द कार्बन डायऑक्साईड. मग तो ॲनिमल्स गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड आणि मग तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा प्लॅन्ट्स काय करतात, ॲब्झॉर्ब करतात आणि त्याचं फोटोसिंथेसिसमध्ये दे प्रिपेअर देअर ओन फूड अँड रिलीज द ऑक्सिजन. ओके, सो लेट अस स्टडी द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचा 21% भाग हा ऑक्सिजनचा असतो. इट ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. तो जलावरण आणि शिलावरणामध्ये सुद्धा असतो. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. बरोबर, म्हणजे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन म्हणजे वहन होणं आणि त्याचं रिसायकलिंग म्हणजे पुनर्चक्रीकरण होणं वातावरणात. तर वातावरणात ऑक्सिजनचं पुनर्चक्रीकरण होणं आणि त्याचं वहन होणं याला काय म्हणतात, ऑक्सिजन सायकल असं म्हणतात. बघा, वातावरण नाही, जीवावरण, बायोस्फिअर म्हटलं आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. तर मग एवढं तुम्हाला लिहून काढायचं आहे वहीमध्ये. ओके, ऑक्सिजन फॉर्म्स 21% of the atmosphere. It also present in the hydrosphere and lithosphere. Circulation and recycling of the oxygen within the biosphere is called oxygen cycle. This cycle is to includes the both biotic and abiotic components. या ऑक्सिजन सायकलमध्ये दोन्ही प्रकारचे घटक असतात, बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक घटक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक घटक. बरोबर, ऑल बायोटिक फॅक्टर इन्क्लूड्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, plants and animals, and abiotic factor includes the factors like water, soil, sunlight, rock, etc. Weather. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. ऑक्सिजन हा वातावरणात सारखा म्हणजे सातत्याने काय केला जातो, त्याची निर्मिती केली जाते आणि त्याचप्रमाणे तो काय केला जातो, वापरला सुद्धा जातो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ऑक्सिजन हा हायली रिॲक्टिव्ह म्हणजे जास्त प्रमाणात अभिक्रियाशील आहे आणि इट्स रेडिली रिॲक्ट विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड. आणि तो इतर एलिमेंट आणि कंपाऊंड म्हणजे मूलद्रव्य आणि संयुगांबरोबर रेडिली म्हणजे त्वरित संयोग पावतो. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मोलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर H2O, कार्बन डायऑक्साईड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एट्सेट्रा. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आता ऑक्सिजन हा जीवावरणात कशामध्ये आढळतो, तो मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या स्वरूपात म्हणजे O2च्या स्वरूपात आढळतो. वॉटर म्हणजे H2Oच्या स्वरूपात आढळतो. कार्बन डायऑक्साईड CO2च्या स्वरूपात आढळतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द कंपाऊंड्स इन विच कार्बन इज नॉट प्रेझेंट. ओके, त्यामध्ये ऑक्सिजन आढळतो. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स.
जीवावरणाचं जे ऑक्सिजन चक्र आहे ते फारच काय आहे, गुंतागुंतीचं आहे. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस, म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो. वेअर ॲज इट इज युज्ड अप इन द प्रोसेस लाईक रेस्पिरेशन, कंबस्शन, डिकम्पोजिशन, कोरोजन, रस्टिंग एटसेट्रा. बरोबर. तर ऑक्सिजन जो आहे वातावरणामध्ये तो प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये बाहेर सोडला जातो. तर तो रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, कंबस्शन म्हणजे ज्वलन, डिकम्पोजिशन म्हणजे विघटन, कोरोजन म्हणजे गंजणे, या प्रकारे काय केला जातो, तो ऑक्सिजन आढळतो. त्या प्रकारे या प्रकारच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन काय होतो, वापरला जातो, आढळत नाही, वापरला जातो. बघा, डू यू नो मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन, सच मायक्रोब्स आर कॉल्ड एरोब्स. बरेचसे जे सूक्ष्मजीव आहेत ते श्वसनासाठी काय करतात, ऑक्सिजनचा उपयोग करतात, म्हणून त्याला एरोब्स म्हणतात. मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड एनारोब्स. ज्या सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही त्यांना एनारोब म्हणतात. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. इट इज ऑल्सो यूज्ड इन द व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स. ऑक्सिजन जो आहे तो प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅटच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे आणि तो वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा काय केला जातो, यूज होतो, म्हणजे वापरला जातो. ओझोन O3 इज प्रोड्यूस फ्रॉम द ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. ओझोनची निर्मिती जी होते ती ऑक्सिजनच्या सानिध्यातच होते. वेगवेगळ्या प्रोसेसमधून ऑक्सिजनपासून ओझोनची निर्मिती होते. ओके, सो this was about oxygen cycle. Now the next is nitrogen cycle. Okay, what is meant by nitrogen fixation? Nitrogen fixation म्हणजे काय, nitrogen is fixed. Okay, nitrogen is fixed from the atmosphere, or the proportion of the atmosphere nitrogen is fixed. In this step, nitrogen is converted into nitrates through the atmospheric, industrial and biological process. It is called nitrogen fixation. So what is the nitrogen fixation? Nitrogen fixation is the step in which nitrogen is converted into the compounds of the nitrogen. Nitrogen हा नायट्रोजनच्या संयुगांमध्ये रूपांतरित होतो. That is into nitrates and nitrites through atmospheric and industrial and biological process. Which microbes bring about the process of nitrogen fixation? Nitrogen Azotobacter, isn't it? Azotobacter are the bacteria which brings about the process of nitrogen fixation. Okay, now see here, Glycomonas. Now next is, see here, this is the nitrogen cycle. It is shown in the diagram. NO2 means nitrogen dioxide, ammonia, NH3 means ammonia, NH4 means ammonium salt, NO3 means nitrogen trioxide. Nitrogen forms 78%, that is the maximum portion of the atmosphere. Now see here, nitrogen forms 78%, that is the maximum portion of the atmosphere. It is necessary for the maintenance of the cycle of the nature. नायट्रोजन सायकलच्या मेंटेनन्ससाठी ते फार आवश्यक आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. नाव सी हिअर, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस म्हणजे नायट्रोजन गॅसचं जे चक्रीकरण होतं, बरोबर आहे की नाही. रिसायकलिंग आणि सर्क्युलेशन म्हणजे वहन होतं इन टू द डिफरंट, इन द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स, वेगवेगळ्या संयुगांच्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक प्रोसेसच्या माध्यमातून जे वहन आणि पुनर्चक्रीकरण होतं नायट्रोजनचं वातावरणात, त्याला नायट्रोजन सायकल असं म्हणतात निसर्गात. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. ओके, नाव सी हिअर, ऑल ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये सर्व सजीव सहभागी होतात. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्सचा तो काय आहे, महत्त्वाचा भाग आहे. ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. म्हणजे इतर मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये तो निष्क्रिय आहे आणि
इतर कोणत्याही मूलद्रव्याशी इझिली म्हणजे सहजपणे तो कंबाईन होत नाही, म्हणजे अभिक्रिया पावत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. बरेचसे जे सजीव आहेत ते वातावरणातला नायट्रोजन मुक्त स्वरूपात वापरू शकत नाही. आता जसं आपण ऑक्सिजन मुक्त स्वरूपात वापरतो श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून, तसं आपण नायट्रोजन वापरू शकतो का? तर नाही. मग आपल्याला नायट्रोजन कोणत्या माध्यमातून मिळतो? थ्रू विच वे वी आर ऑप्टेनिंग द नायट्रोजन? वी आर ऑप्टेनिंग द नायट्रोजन थ्रू द पल्सेस. आपण डाळींच्या माध्यमातून, आपण आहारात ज्या डाळी वापरतो ना, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीतून आपल्याला आहारातून नायट्रोजनची काय होते? उपलब्धी होत असते. बघा, इम्पॉर्टंट प्रोसेस इन द नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमधल्या महत्त्वाच्या प्रक्रिया कोणत्या आहेत ते बघा. नायट्रोजन फिक्सेशन. बघा, से हियर नायट्रोजन फिक्सेशन, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक इंडस्ट्रियल बायोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे काय, नायट्रोजनचे जे रूपांतर आहे ते नायट्रेट्स आणि नायट्राइट्समध्ये होते. वातावरणीय आणि औद्योगिक आणि जैविक प्रक्रियेच्या माध्यमातून नायट्रोजनचं रूपांतर नायट्राइट्स आणि नायट्रेट्समध्ये होतं. त्याच्यानंतर अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय? रिलीज ऑफ द अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय, अमोनियाचे जे बाहेर सोडलं जातं वातावरणात मृत प्राण्यांच्या शरीराच्या विघटनातून, म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे विघटन होणे, आणि एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांच्या शरीरातून जे मलमूत्र बाहेर पडतं किंवा जे उत्सर्जित पदार्थ बाहेर पडतात त्याच्यातून अमोनिया काय होत असतो? रिलीज होत असतो, म्हणजे वातावरणात सोडला जातो. नायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड नायट्रेट. नायट्राइट आणि नायट्रेटमध्ये अमोनियाचं जे रूपांतर होतं त्याला नायट्रिफिकेशन म्हणतात. आणि डिनायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसियस नायट्रोजन. नायट्रोजनच्या कंपाऊंडचं म्हणजे नायट्रोजन संयुगांचं रूपांतर गॅसियस नायट्रोजनमध्ये होणं याला काय म्हणतात? डिनायट्रिफिकेशन म्हणतात. तर इम्पॉर्टंट प्रोसेस कोणकोणत्या आहेत? पहिलं आहे नायट्रोजन फिक्सेशन, दुसरं आहे अमोनिफिकेशन, तिसरं आहे न्यूट्रिशन आणि चौथं आहे डिनायट्रिफिकेशन. ओके. या पद्धतीने तुम्हाला या प्रोसेस लिहून काढायच्या आहेत. ओके डिअर चिल्ड्रन, नाव सी क्वेश्चन नंबर 4. एक्सप्लेन द फॉलोइंग सायकल्स इन युअर ओन वर्ड्स विथ सुटेबल डायग्राम्स. म्हणजे सुयोग्य पद्धतीने आकृत्यांच्या साहाय्याने तुम्ही खालील चक्र स्पष्ट करा. आता ते कार्बन सायकल आहे. आता आपण वरती सर्व सायकल शिकलेलो आहोत, ते लिहून काढायचं तुम्हाला. हे बघा कार्बन सायकल. आता हे ब्रॅकेट केलेलं डेफिनेशन आहे ते लिहायचं आधी. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. बरोबर, म्हणजे त्याचं पुनर्चक्रीकरण कार्बनचं आणि वहन होणे वातावरणातून सजीवांकडे आणि पुन्हा सजीवांच्या मृत्यूनंतर वातावरणाकडे, त्याला कार्बन सायकल म्हणतात. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. ही जी डायग्राम आहे 7.6 ही काढायची आहे. प्लॅन्ट्स कन्वर्ट द कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती काय करतात? कार्बन डायऑक्साईडचं पिष्टमय पदार्थांमध्ये प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने रूपांतरण करतात. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स टू. त्याचप्रमाणे वनस्पती कार्बन संयुग जसं प्रोटीन आणि फॅट्सची निर्मिती करतात. हर्बिवोरस फीड्स अपॉन द प्लॅन्ट्स. शाकाहारी प्राणी म्हणजे हर्बिवोरस, ते वनस्पतींवरती जगतात. कार्निवोरस फीड्स अपॉन द हर्बिवोरस. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लॅन्ट्स टू हर्बिवोरस, फ्रॉम हर्बिवोरस टू कार्निवोरस. अशा प्रकारे जैविक कार्बन जो आहे तो कुठून कुठे वहन केला जातो? वनस्पतींकडून शाकाहारी प्राण्यांकडे, फ्रॉम हर्बिवोरस टू कार्निवोरस, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे, अँड फ्रॉम कार्निवोरस टू अपेक्स कन्झ्युमर्स. आणि मांसाहारी प्राण्यांकडून अपेक्स कॉर्निवोरस म्हणजे उच्च पदस्थ मांसाहारी प्राण्यांकडे. मेन प्रोसेस जी आहे ते आहे त्या रिॲक्शन लिहिणं अपेक्षित आहे. 6CO2 + 12H2O इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड सनलाईट. C6H12O6. Glucose is formed, a molecule of sugar plus 6H2O plus 6 molecules of O2 are released. Again that molecule of sugar C6H12O6 again when oxidized in presence of mitochondria it forms 6 molecules of carbon dioxide along with 6 molecules of water and the formation of energy is taking place. Eventually after the death all types of consumer are decomposed by decomposers like bacteria and fungi and carbon dioxide is released into the atmosphere and used again by the living organisms. म्हणजे त्या सजीवांच्या मृत्यूनंतर सर्व प्रकारचे जे भक्षक आहेत
बरोबर. सर्व प्रकारच्या भक्षकांच्या मृत्यूनंतर प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शियरी कंझ्युमर आणि अपेक्स कंझ्युमर यांच्या मृत्यूनंतर डिकंपोजर्स काय करतात, त्यांच्या बॉडीचं डिकंपोजिशन करतात, म्हणजे विघटन घडवून आणतात. ते डिकंपोजर्स म्हणजे काय, बॅक्टेरिया अँड फंगी. बरोबर. अँड दे रिलीज द कार्बन डायऑक्साईड इन टू द ॲटमॉस्फिअर फ्रॉम देअर डेड बॉडीज. त्यांच्या मृत शरीरातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो वातावरणामध्ये सोडला जातो. अँड इट इज यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि पुन्हा तो सजीवांकडून वापरला जातो. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. या पद्धतीने कार्बन सातत्याने काय केला जातो, एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे हस्तांतरित होत असतो. आफ्टर द डेथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कार्बन गोज इन टू द ॲटमॉस्फिअर अँड डज इट इज अगेन टेकन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन हा वातावरणात जातो आणि पुन्हा तो सजीवांकडून घेतला जातो. बरोबर. त्याच्यानंतर हे झालं कार्बन सायकल. त्याच्यानंतर बघूया कोणतं विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला नायट्रोजन सायकल. आता नायट्रोजन सायकल बघा कोणतं आहे. बघा नायट्रोजन सायकल आत्ताच आपण बघितलं, हे नायट्रोजन सायकल आहे. नायट्रोजन फॉर्म 78% ऑफ द मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. डायग्राम काढायची आहे. 7.8 नायट्रोजन सायकल. त्यांनी सुटेबल डायग्राम एक्सप्लेन करायला सांगितलं आहे. 3 ते 4 मार्काला पेपरला प्रश्न येऊ शकतो. नायट्रोजन फॉर्म द 78%, दॅट इज मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचा 78% भाग हा नायट्रोजन या वायूने व्यापलेला आहे. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ द नेचर. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन द नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. बरोबर. वातावरणामध्ये म्हणजे निसर्गामध्ये नायट्रोजनचं ते चक्रीकरण आणि पुनर्चक्रीकरण होतं. बरोबर आहे की नाही. जे वहन होतं ते वेगवेगळ्या संयुगांमधून होतं, संयुगांच्या माध्यमातून होतं नायट्रोजनच्या. बरोबर. आणि ते वेगवेगळी संयुगं जी आहेत ती व्हेरियस बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेस म्हणजे वेगवेगळ्या जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून तयार झालेली असतात आणि ती वातावरणात हस्तांतरित होत असतात. त्याला नायट्रोजन सायकल म्हणतात. The circulation and recycling of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic process in the nature is called nitrogen cycle. डेफिनेशन आहे बघा. ऑल ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये सर्व ऑर्गॅनिझम्स, सर्व सजीव पार्टिसिपेट करतात. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड्स. तो प्रथिन आणि न्यूक्लिक ॲसिडचा महत्त्वाचा भाग आहे. ॲज कम्पेअर टू द अदर एलिमेंट इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. इतर मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये तो इनॲक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय आहे. अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. आणि तो इतर मूलद्रव्यांच्या तुलनेत निष्क्रिय असून तो इतर मूलद्रव्यांशी सहजपणे अभिक्रिया पावत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द प्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. बरेचसे जे सजीव आहेत ते मुक्त स्वरूपातलं नायट्रोजन वापरू शकत नाही, प्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. ओके. नायट्रोजन कशाच्या स्वरूपात मिळतो आपल्याला? अन्नाच्या स्वरूपात. अन्न म्हणजे काय? डाळी सर्व. थ्रू द ऑल टाईप्स ऑफ द पल्सेस वी आर ऑब्टेनिंग द नायट्रोजन. पल्सेस इज द रिच सोर्स ऑफ द नायट्रोजन फॉर अवर बॉडी. ओके. इम्पॉर्टंट प्रोसेस कोणकोणत्या आहेत नायट्रोजन सायकलमध्ये? विच आर द इम्पॉर्टंट प्रोसेस इन द नायट्रोजन सायकल? नायट्रोजन फिक्सेशन. द फर्स्ट स्टेप. व्हॉट इज द नायट्रोजन फिक्सेशन? कन्वर्जन. द फर्स्ट स्टेप इज नायट्रोजन फिक्सेशन. व्हॉट डू यू मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन? Conversion of atmospheric nitrogen into the nitrogen compounds like nitrites, nitrates, and through atmospheric and industrial biological process. म्हणजे वातावरणात जो नायट्रोजन असतो किंवा औद्योगिकीकरणातून जो नायट्रोजन बाहेर पडतो कारखान्यातून त्याचं रूपांतर कंपाऊंड नायट्रोजनचे जे कंपाऊंड नायट्रेट्स आणि नायट्रेट्स त्यामध्ये करणं. त्याच्यानंतर सेकंड आहे अमोनिफिकेशन. What is the ammonification? Release of the ammonia through decomposition of the dead bodies and excretory waste of the organisms. म्हणजे अमोनिया जो आहे तो मृत प्राण्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि काय एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आणि सजीवांच्या मलमूत्रातून किंवा उत्सर्जित पदार्थातून बाहेर पडतो. त्याच्यानंतर नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राईट अँड नायट्रेट. म्हणजे अमोनियाचं रूपांतर नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये होतं, त्याला नायट्रिफिकेशन म्हणतात. त्याच्यानंतर डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू गॅसियस नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन संयुगांचं रूपांतर गॅसेस नायट्रोजनमध्ये होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? डिनायट्रिफिकेशन असं म्हणतात. ओके. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मुलांना? हे लिहून काढायचं आहे. ओके. त्याच्यानंतर कोणतं आहे? ऑक्सिजन सायकल. बघा ऑक्सिजन सायकलचं पण असंच आहे. ऑक्सिजन फॉर्म्स 21%. ही डायग्राम आहे 7.7 ही काढायची आहे. बरोबर. इथे काय? प्लांट प्रोड्यूस ऑक्सिजन विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस अँड सनलाईट. विथ द हेल्प ऑफ सनलाईट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट्स प्रोड्यूस द ऑक्सिजन
by absorbing the carbon dioxide in the process of photosynthesis with the help of sunlight. Then that oxygen is breathed by the animals. तो ऑक्सिजन प्राणी श्वासोश्वासामार्फत घेतात आणि नंतर श्वासोश्वासामार्फत घेतलेला ऑक्सिजन नंतर जेव्हा वनस्पती प्राणी जेव्हा हे करतात उच्छ्वास बाहेर टाकतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो आणि तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा वनस्पती शोषून घेतात. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. 21% भाग ऑक्सिजनचा वातावरणात ऑक्सिजन 21% व्यापलेला असतो. तो ॲड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शलावरणात सुद्धा असतो. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. बरोबर. ऑक्सिजनचे जे सर्क्युलेशन म्हणजे चक्रीकरण आहे किंवा पुनर्चक्रीकरण आहे, वहन आहे जीवावरणामध्ये, त्याला ऑक्सिजन सायकल म्हणतात. हे रेड लाईनने अंडरलाईन केलेली डेफिनेशन आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. या सायकलमध्ये दोन्ही अबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट असतात. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन हा सातत्याने काय करतो वातावरणामध्ये निर्माण केला जातो आणि वापरला जातो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ऑक्सिजन हा संवेदनशील म्हणजे अतिक्रियाशील असून तो इतर मूलद्रव्यांशी आणि संयोगाशी लवकर अभिक्रिया पावतो. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मोलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एक्सेट्रा. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. द ऑक्सिजन त्याच्यानंतर बघा मोलिक्युलर ऑक्सिजन O2, H2O पाणी, कार्बन डायऑक्साईड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इतर स्वरूपामध्ये ऑक्सिजन आढळतो. बरोबर. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. बरोबर आहे की नाही. ऑक्सिजन सायकल जे बायोस्फिअरमध्ये जे असतं बरोबर आहे की नाही ते खूप काय असतं गुंतागुंतीत असतं. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन हे फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये बाहेर हे रिलीज होतं. वेअर इट इज युज्ड अप इन द प्रोसेस लाईक रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशनमध्ये काय होतं ऑक्सिजन युजअप होतं म्हणजे श्वासोच्छ्वासामध्ये. कंबस्चन म्हणजे जळणामध्ये ऑक्सिजनचा उपयोग होतो. डिकम्पोजिशन म्हणजे मृत प्राण्यांच्या शरीराच्या विघटनाच्या ऑक्सिजनचा उपयोग होतो. कोरोजन अँड करस्टिंग म्हणजे काय गंजणे आणि खराब होणे वस्तू यामध्ये ऑक्सिजन वापरला जातो. ओके, थँक्यू. या पद्धतीने मुलांना हे पहिले 4 प्रश्न तुम्हाला काय करायचे डिस्कस करायचे. नंतरचे प्रश्न आपण नंतर डिस्कस करू. ओके, इथे आपला 7वा लेसन संपलेला आहे.